जय श्रीकृष्ण. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल परमपिता परमात्मा श्री गोपालकृष्ण भगवंताच्या कृपाआशीर्वादाने आणि श्री रामचंद्र भगवंताच्या कृपेने आजपासून आपण श्री व्यंकटेश कल्याणोत्सव कथा श्रवण करणार आहोत. आणि भगवत कृपेने केवळ या चातुर्मासातच नव्हे तर आयुष्यभर आपण ही श्री व्यंकटेश कल्याणोत्सव कथा श्रवण करावी. अनेक भागांमध्ये मी ही कथा या 4 महिन्यात सांगणार आहे. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. गिरिबालाजी गोविंदा. ज्या परमेश्वराच्या नामस्मरणाने मनाला शांती मिळते, ज्यांच्या दर्शनाने भक्ताच्या जीवनाला आशेचा प्रकाश मिळतो आणि ज्याच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात, अशा कलियुगातील साक्षात जागृत देवता म्हणजे भगवान श्री व्यंकटेश बालाजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजपासून आपण अत्यंत मंगलमयी अशा श्री व्यंकटेश बालाजी कल्याणोत्सव कथेचा प्रारंभ करत आहोत. आणि भक्तांनो, ही केवळ एक कथा नाही, तर ही आहे भक्तीची अनुभूती, श्रद्धेची शक्ती आणि श्री व्यंकटेशाच्या कृपा महात्म्याचा अत्यंत दिव्य असा प्रवास. म्हणून या कथेच्या पहिल्याच दिवशी आपण जाणून घेणार आहोत श्री व्यंकटेश कथा ऐकण्याचे महात्म्य म्हणजेच महत्त्व काय आहे. आणि या कथेचे श्रवण आपलं जीवन कशा प्रकारे मंगलमय करतं हे आपल्याला जाणून घ्यायचे. चला तर मग भगवान श्री व्यंकटेशाच्या चरणी नतमस्तक होऊन भगवंताचे स्मरण करूया आणि या पवित्र कथेचा शुभारंभ करूया. व्यंकटरमणा गोविंदा. श्रीनिवासा गोविंदा. श्री व्यंकटेशा गोविंदा. भक्तवत्सल गोविंदा. भागवत प्रिय गोविंदा. गोविंदा हरि गोविंदा. व्यंकटरमणा गोविंदा. व्यंकटरमणा गोविंदा. शास्त्रकार असं सांगतात की पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. म्हणजे मनुष्याला न शरीरम पुनः पुनः म्हणजे हा नश्वर देह एकदा नष्ट झाला की तो पुन्हा प्राप्त होत नाही. मग तो कशासाठी प्राप्त झालेला आहे, तर भगवत चिंतनासाठी. कारण पुनर्वित्तम म्हणजे पैसा, धन, संपत्ती ही जर गेली तर ती तो पुन्हा मिळवू शकतो. पुनर्मित्रम म्हणजे एखाद्याचा मित्र त्याने गमावला तर त्याला दुसरा मित्र प्राप्त होऊ शकतो. पुनर्भार्या म्हणजे एखाद्याने आपली पत्नी गमावली तर ती सुद्धा दुसरा विवाह करून पुन्हा एकदा त्याला दुसरी पत्नी प्राप्त होऊ शकते. पण हे नश्वर शरीर, हा नश्वर देह एकदा नष्ट झाला की तो मात्र पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. आणि तो प्राप्त झाला आहे ते भगवत चिंतनासाठी. मग या मनुष्य जीवनामध्ये आपण हे नक्कीच जाणून घेतलं पाहिजे की व्यंकटेश बालाजी भगवंताच्या नामाचं चिंतन केल्यामुळे, कथेचं श्रवण केल्यामुळे आपल्या जीवनाचं कसं आणि कशा प्रकारे कल्याण होतं.
आणि हे जाणून घेण्यासाठीच शास्त्रकार महात्म्य सांगतात. मग कथा कुठलीही असो, श्रीमद भागवत कथा असो किंवा शिव महापुराण असो किंवा मग श्री व्यंकटेश कल्याणोत्सव कथा असो, कथा कोणतीही असली तरीही त्या कथेचं महात्म्य म्हणजे महत्त्व वक्त्यांनी श्रोत्यांना सांगायला हवं असं शास्त्रकार सांगतात. कारण या कलियुगामध्ये कुणालाही जर काही फायदा होत असेल तरच त्या गोष्टीमध्ये आवड निर्माण होते आणि आवड निर्माण झाली तरच त्यासाठी सवडही निर्माण होते. मग ही कथा ऐकल्यामुळे, हे व्यंकटेश बालाजी कल्याणोत्सव कथा श्रवण केल्यामुळे मनुष्याला काय लाभ होतो, काय फलप्राप्ती होते आणि त्याच्या जीवनाचं कशा प्रकारे कल्याण होतं, हे आपण आज या कथेच्या महात्म्यामध्ये पाहणार आहोत. आणि शास्त्रकारांनी अत्यंत सुंदर अशा श्लोकामध्ये या कथेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. ते आपण पाहू. अत्यंत सुंदर असे श्लोक आहेत, लक्ष देऊन ऐका. वक्त्राब्जे भाग्यलक्ष्मीः करतलकमले सर्वदा दानलक्ष्मीः दौर्दण्डे वीरलक्ष्मीर्हृद्य सरसिजे भूतकारुण्यलक्ष्मीः खड्गाग्रे शौर्यलक्ष्मीः निखिलगुणगणाडम्बरे कीर्तिलक्ष्मीः सर्वांगे सौम्यलक्ष्मीर्मयितु विजयतां सर्वसाम्राज्यलक्ष्मीः. अर्थात शास्त्रकार असं सांगतात, या श्लोकामध्ये असं वर्णन आलेलं आहे की भगवान व्यंकटेशाचं मुख आपण पाहिलं तर काय काय लाभ होतात हे या श्लोकांमधून सांगितलेले. कारण भगवान व्यंकटेशाच्या मुखावर सुद्धा लक्ष्मी राहते. मग कोणती लक्ष्मी राहते भगवान व्यंकटेशाच्या मुखावर? तर भगवान व्यंकटेशाच्या मुखावर भाग्यलक्ष्मी राहते. म्हणून जो व्यक्ती भगवान व्यंकटेशाचं रोज दर्शन करतो त्याचा भाग्योदय होतो असं शास्त्र सांगतं. मग आता भाग्य म्हणजे काय बरं? तर भाग्योदयेन बहुजन समर्जितेन, म्हणजे भगवंताची कथा ऐकायला सुद्धा भाग्यच लागतं. कारण भगवंतानी ज्यांची निवड केली असेल तेच ही कथा ऐकू शकतात. त्यांचा भाग्योदय झालाच असं समजावं. आणि जो व्यक्ती तारुण्यामध्ये भगवंताला आपला देह समर्पित करतो, भक्ती मार्गाला लागतो, तो खरा भाग्यवंत आहे. ज्याला सत्संग प्राप्त झाला तो भाग्यवान. आणि अजून एक भाग्य म्हणजे वैराग्य भाग्य. ज्ञानोबा राय म्हणतात एका ओवीमध्ये, ते हे विषय वैराग्य जे हे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदायोग्य होतो जीव. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य असलं तर तो भाग्यवान. आणि जोपर्यंत विषय आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये वैराग्य असतं. पण एखादा विषय समोर आला की आपलं वैराग्य संपलंच म्हणून समजा. अशीच मनुष्याची स्थिती आहे. कारण जोपर्यंत आपल्यासमोर एखादी वस्तू येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याबद्दल इच्छा होत नाही. परंतु एखादी वस्तू किंवा विषयभोग आपल्यासमोर आला की आपलं वैराग्य नाहीसं होतं. याच विषयावर, या वैराग्यावर एक अत्यंत सुंदर असा दृष्टांत मी तुम्हाला सांगते. खूप सुंदर कथा आहे. एका गावामध्ये एक गरीब व्यक्ती होता. कष्ट करून जीवन जगायचा, पण फार समाधानी होता. आणि त्याचाच एक मित्र धनाढ्य व्यापारी होता.
तो सुद्धा समाधानी होता. दोघंही भगवत भक्त होते. दोघंही नेहमी देवाला म्हणायचे, मी खूप समाधानी आहे, मला धन दौलत काही नको. पहा, लक्ष देऊन ऐका. एक गरीब होता आणि एक श्रीमंत होता आणि दोघंही मित्र होते. आणि दोघंही देवाला काय म्हणायचे तर मी खूप समाधानी आहे, मला धन दौलत काहीही नको. मग रोज भगवंताची ते एक प्रार्थना करायचे. रोज भगवंताला म्हणायचे, देवा, आम्हाला सोनं नाणं धन दौलत काही नको, आम्हाला फक्त तुझं दर्शन हवंय, तू एकदा आम्हाला दर्शन दे. अशी रोज देवाला प्रार्थना करायचे. आणि मग रोजची त्यांची प्रार्थना ऐकून देवालाही वाटायला लागलं की एकदा ह्यांची परीक्षा घ्यावीच. म्हणून भगवंतानं ठरवलं की आता ह्या दोघांची आपण परीक्षा घ्यावी. आणि भगवंतानं काय केलं, एका ठिकाणी धन दौलत सोनं नाणं हिरे मोती नाना प्रकारचे अलंकार सर्व काही घेऊन त्यांचा एक ढिगारा लावला, एक ढीग तयार केला. आणि त्या ढिगाऱ्याच्या बाजूला स्वतः येऊन बसले आणि त्या दोघांनाही अशा अवस्थेमध्ये दर्शन दिलं. आणि सांगायला लागले की पहा, मी तुमच्या रोजची प्रार्थना ऐकून तुमची भक्ती पाहून तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. आणि माझ्यासोबत हे धन घेऊन आलेलो आहे. हे धन आणि मी या धनाचा मालक. मग आता तुम्ही दोघंही सांगा की यामध्ये तुम्हाला हे धन हवं आहे की धनाचा मालक. तेव्हा काय आश्चर्य झालं, हे दोघंही त्या धनाच्या मागे धावायला लागले. भगवंताकडे कुणी पाही सुद्धा ना, कुणी भगवंताकडे पाहिलं सुद्धा नाही. मग भगवान व्यंकटेश म्हणायला लागले, काय रे, तुम्ही तर रोज मला प्रार्थना करत होतात की आम्हाला धन दौलत पैसा काही नको, आम्ही फार समाधानी आहोत, आम्हाला फक्त तुझं दर्शन हवं आहे. आणि तुमची ही प्रार्थना ऐकूनच मी तुमची परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. आणि तुम्ही तर धन पाहून सर्व वैराग्य विसरून गेलात आणि धनाच्याच मागे धावायला लागलात. मग ठीक आहे, तुम्हाला धनच हवं आहे, धनाचा मालक नको, तर मी जातो. असं म्हणून परमात्मा भगवान तिथून लुप्त झाले, अंतर्धान झाले. आणि जसं भगवान अंतर्धान झाले तसंच त्यांनी सोबत आणलेलं सगळं धन संपत्ती हिरे माणिक मोती सगळं काही लुप्त झालं, अदृश्य झालं. मग हे दोघं रडायला लागले, पश्चाताप करायला लागले आणि देवाला विनवण्या करायला लागले, देवा धन कुठं आहे, धन कुठं आहे. तेव्हा भगवान म्हणायला लागले, मी आता तुम्हाला धनही देणार नाही आणि दर्शनही देणार नाही, कारण तुम्ही भक्तीमध्ये सुद्धा ढोंग करता, भक्तीचं सुद्धा ढोंग करता, नाटक करता, देवाला सुद्धा फसवता, म्हणून तुमचं कधीही कल्याण होणार नाही. असा भगवंताने त्या दोघांनाही शाप दिला. मग सांगायचं तात्पर्य काय आहे तर मनुष्याचं जीवन हे वैराग्यमय असायला हवं, निस्वार्थ असायला हवं. भगवंतावर भक्ती केली की आपोआपच परमात्मा सर्व काही देतात. पण मनुष्याचं कसं असतं, जसं एखाद्या मांजरासमोर उंदीर सोडला की ते मांजर त्याच्यावर धाव घेतल्याशिवाय राहत नाही, तसंच मनुष्याचं असतं. जोपर्यंत विषय समोर येत नाही तोपर्यंत वैराग्य असतं, पण विषय समोर आला की वैराग्य हे नष्ट होतं. म्हणून त्यासाठी आधी आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण व्हावं लागतं आणि मगच आपल्या अंतर्मनामध्ये भक्तीचं प्राकट्य होतं.
पुढं या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की भक्तिभाग्य, भगवान व्यंकटेशाच्या मुखावर भक्तिभाग्य राहतं. म्हणजे ज्याला भगवंताची भक्ती प्राप्त झाली तो भाग्यवंत. भक्तिभाग्य सीमा साधेन पुरुषार्थ, अर्थात परमार्थ साध्य करायचा आहे, भगवंताचं सानिध्य प्राप्त करायचे, तर त्यासाठी आपल्याला भक्तिभाग्य साध्य करावं लागतं, भक्तिभाग्य साधावं लागतं. आणि ही भक्तिभाग्य लक्ष्मी सुद्धा भगवान व्यंकटेशाच्या मुखावर राहते. वक्त्राब्जे भाग्यलक्ष्मी ही करतल कमले सर्वदा दानलक्ष्मी ही, अर्थात दानलक्ष्मी भगवंताकडे राहते. पुढं भगवंताच्या मुखावर भक्तिभाग्य राहतं. म्हणजे ज्याला भगवंताची भक्ती प्राप्त झाली तो भाग्यवंत. भक्तिभाग्य सीमा साधेन पुरुषार्थ, अर्थात परमार्थ साध्य करायचा आहे, भगवंताचं सानिध्य प्राप्त करायचे, तर त्यासाठी आपल्याला भक्तिभाग्य साध्य करावं लागतं. आणि हे भक्तिभाग्य, ही भाग्यलक्ष्मी सुद्धा भगवान व्यंकटेशाच्या मुखावर राहते. वक्त्राब्जे भाग्यलक्ष्मी करतल कमले सर्वदा दानलक्ष्मी दौर्दंडे वीरलक्ष्मीरुद्य सरसिजे भूतकारुण्यलक्ष्मी, अर्थात भगवान व्यंकटेशाकडे दानलक्ष्मी राहते. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, तिरुपती बालाजी मंदिरामध्ये गेल्यावर भगवान बालाजी व्यंकटेशाची मूर्ती तुम्ही पाहिली असेल, तर त्यांच्या हाताची एक मुद्रा दान करणारी आहे. म्हणजे त्यांचा एक हात दान मुद्रेमध्ये आहे. म्हणजेच त्यांच्या हातावर दानलक्ष्मी राहते. म्हणूनच म्हणलंय दौर्दंडे दानलक्ष्मी ही, म्हणजे भगवान व्यंकटेशाच्या हातामध्ये दानलक्ष्मी राहते. तो व्यंकटेश भगवान त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या भक्ताला कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. तो काही ना काहीतरी दान भक्ताला देतोच. मग काय काय दान करतो परमात्मा? काय काय दान करतो? तर रिद्धिसिद्धीचं, ऐश्वर्याचं, प्रेमाचं आणि भक्तीचं दान करतो. तो न्यायदान सुद्धा करतो, कारण भगवंताकडे न्यायकारिता सुद्धा आहे, म्हणून तो न्यायदान सुद्धा करतो. आणि भक्ताच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण करतो. आणि हा परमात्मा व्यंकटेश भगवान भक्ताला धन, ऐश्वर्य, संतान, संपत्ती, मान, प्रतिष्ठा, जे जे काही हवं असेल ते सर्व प्रदान करतो. दौर्दंडे वीरलक्ष्मी ही, म्हणजे भगवंताच्या चारी भुजांमध्ये वीरलक्ष्मी राहते. मग काय करते ही वीरलक्ष्मी? तर ही न्याय आणि विजय मिळवून देते. आणि या वीरलक्ष्मीचा मंत्र आहे ओम क्लीम वीरलक्ष्मी नमहा. मग शास्त्र असं सांगतं की या मंत्राचं अनुष्ठान केलं तर आपली बाजू जर खरी असेल तर कोर्ट केस किंवा कायद्याच्या कामांमध्ये आपल्याला यश मिळतं. आणि त्याचबरोबर ही वीरलक्ष्मी विजय सुद्धा प्राप्त करून देते, रोग निवारण शमन करून देते आणि सौभाग्याची प्राप्ती करून देते. आणि भगवान व्यंकटेशाच्या हृदयामध्ये कोणती लक्ष्मी राहते? तर ती भूतकारुण्य लक्ष्मी ही, म्हणजे भगवान व्यंकटेशाच्या हृदयामध्ये अपार करुणा राहते. तो भगवान किती कारुण्य सिंधू आहे, किती करुणामयी आहे, हे सांगणारी अत्यंत सुंदर कथा या शास्त्रामध्ये येते. ते आता आपण पाहणार आहोत. ही सत्यकथा आहे आणि ग्रंथामध्ये शास्त्रकारांनीही सांगितलेली आहे. प्राचीन काली तिरुपतीमध्ये एक मनुष्य राहत होता, अंत्यज होता आणि त्याचं नाव होतं चिन्ना.
आणि तो चिन्ना भगवान व्यंकटेशाचा खूप मोठा भक्त होता. एके दिवशी त्याने भगवंताचा फोटो लक्ष देऊन पाहिला आणि त्याला वाटलं भगवान व्यंकटेशाला सगळं काही आहे. सुंदर वस्त्र आहेत, खूप सारे आभूषणं, स्वर्ण अलंकार आहेत, सगळं काही आहे देवाकडं. पण भगवान व्यंकटेशाला नीट लक्ष देऊन पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्यांच्या पायामध्ये चपला नाहीत. त्या चिन्हाच्या हे लक्षात आलं, जे कुणाच्याही लक्षात आलेलं नव्हतं, की भगवंताच्या पायामध्ये चपला नाहीत. भगवान व्यंकटेशाला रोज 38 प्रकारचे अलंकार घातले जातात. एवढं असून सुद्धा भगवंताला चपला नाहीत, याचं चिन्हाला दुःख वाटायला लागलं, दुःख व्हायला लागलं. त्याला वाटायला लागलं देव जेव्हा पद्मावती मातेला भेटायला जात असतील किंवा इकडे तिकडे जात असताना, वनामध्ये फिरत असताना देवाच्या पायात घालायला देवाला चपला नाहीत. आणि आता हीच गोष्ट त्याच्या मनामध्ये घर करून बसली. तो सतत विचार करू लागला की काय करावं, काय करावं. आणि आता त्याच्या मनात असं आलं की आता आपण देवाला चपला द्याव्यात. पहा, भक्ताची भक्ती कशी असायला हवी. आता ही गोष्ट आत्तापर्यंत कुणाच्याच लक्षात आली नव्हती, जी चिन्नाच्या लक्षात आली. मग आता चिन्नानं ठरवलं की देवाला आपण चपलाच अर्पण करायच्या. पण आता चिन्नाला प्रश्न असा पडला की चपला बनवायच्या तर भगवंताच्या पायाचं माप लागेल आणि माप आणायचं तर कसं आणायचं, हाच तो विचार करू लागला. पण काही झालं तरी आपल्याला भगवंतासाठी चपला बनवायच्याच आहेत, हे मात्र त्याने ठाम मनामध्ये निश्चय करून ठेवला. आणि मग तो रोज तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येक भक्ताला, ब्राह्मणाला रोज सांगायचा की तुम्ही मला भगवान व्यंकटेशाच्या पायाचं माप आणून द्या. पण ब्राह्मण लोक त्याला रागवायचे. त्याला म्हणायचे तुला काय भगवंताच्या पायाचं माप हवंय, नाही मिळणार तुला. तो रोज विनवणी करायचा, मला भगवंतासाठी चपला बनवायच्या आहेत, तुम्ही मला माप आणून द्या. हात जोडायचा, पाया पडायचा. पण लोक त्याच्यावर हसायचे, त्याला रागवायचे आणि म्हणायचे अरे वेड्या, भगवान व्यंकटेशाच्या सर्व शरीरावर स्वर्ण अलंकार आहेत आणि तू त्यांना चमड्याच्या चपला अर्पण करणार, मूर्ख आहेस. आणि अरे मूर्खा, तू अंत्यज आहेस, अंत्यज. आणि भगवान तू अर्पण केलेल्या आणि त्याही चमड्याच्या चपला स्वीकार करतील का? तू निघ इथून, आता पुन्हा इथं यायचं नाही. असं त्याला रोज रागवलं जायचं. एके दिवशी त्याला लोकांनी खूप दटावलं. आता चिन्ना खूप दुःखी झाला. त्यानं अन्न पाणी त्यागलं आणि भगवान व्यंकटेशाला म्हणायला लागला, आता देवा, आता तूच माझी इच्छा पूर्ण कर आणि तूच मला तुझ्या पायाचं माप दे. ते दिल्याशिवाय मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. असा हट्टच त्याने भगवंतासमोर धरला. असे 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. असं करता करता 6 दिवस गेले. चिन्नाने अन्न पाणी त्यागलं, पण भगवान आलेच नाहीत. त्यांनी आपल्या चपलांचं माप, आपल्या पायाचं माप त्याला दिलंच नाही. आणि आता चिन्नाची तब्येत बिघडायला लागली. अंगात त्राण राहिले नाहीत. त्या दिवशी चिन्नानं एका कपड्यावर पीठ अंथरलं आणि भगवान व्यंकटेशाला प्रार्थना केली, देवा, तुला मला जिवंत पाहायचं असेल तर आज तू या पीठावर तुझ्या पायाचे माप देशील. असं सांगून तो तिथंच भगवंताचं नाव घेत घेत निश्चित पडला. सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने भगवंताला नमस्कार केला आणि त्या पीठाकडे त्याची नजर गेली. तो काय चमत्कार! त्या पीठावर भगवंताच्या दोन्ही पायांचे म्हणजे पाऊल ठसे उमटलेले दिसले. हे पाहून आनंदाने तो चिन्ना नाचायला लागला. त्याच्या मनामध्ये
आनंद निर्माण झाला आणि भगवंताची छवी त्याच्या डोळ्यामध्ये दिसायला लागली. त्याच्या जीर्ण झालेल्या शरीरामध्ये नवचैतन्य जागृत झालं आणि आता माप मिळालं म्हणून त्याला वाटायला लागलं जशा जमतील तशा चपला आपण भगवंतासाठी बनवायच्या. आणि त्याने भगवंतासाठी चपला बनवल्या आणि एका ताटामध्ये फुलांच्या पाकळ्या ठेवल्या, त्यावर त्या चपला ठेवल्या, वरून आणखीन फुलं टाकली आणि ते ताट घेऊन तो तिरुपती दर्शनासाठी जाणाऱ्या ब्राह्मणांकडे गेला आणि सांगायला लागला, देवासाठी मी बनवलेल्या या चपला घेऊन जा. विनंती केली, विनवणी केली, पण ते म्हणायला लागले, अपवित्र अशा चमड्याच्या या चपला आणि आम्ही भगवंतासाठी घेऊन जायच्या, चल निघ इथून, असं म्हणून त्याला तिथून त्या ब्राह्मणांनी हाकलून दिलं. त्या लोकांनी हाकलून लावलं. मग आता चिन्ना रडायला लागला आणि शेवटी चिन्नाने ठरवलं की आता या चपला आपणच देवापर्यंत पोहोचवायच्या, आपणच न्यायच्या आणि परमेश्वराला अर्पण करायच्या. मग तो लपत छपत तिरुमला पर्वतावर चढू लागला आणि काही भक्तांनी त्याला पाहिलं. म्हणे हा अंत्यज आहे आणि याच्या पायात जरी चपला नसल्या तरी त्याच्या हातात भगवंतासाठी तयार केलेल्या अपवित्र अशा चमड्याच्या चपला आहेत आणि तो तिरुमल पर्वत चढत आहे. मग मारा त्याला, सोडू नका, कड्यावरून ढकलून द्या, असं लोक म्हणायला लागले. आणि मग त्या लोकांनी त्याला पर्वतावरून ढकलून दिलं आणि त्या चपला आणि तो खाली कोसळायला लागला. तेव्हा चिन्नानं भगवंताला हाक मारली, हे व्यंकटेशा, हे करुणानिधाना, हे अनाथनाथा, म्हणून भगवंताला हाक मारायला लागला. आणि आता तो खाली पडणार, त्याच्या देहाचे तुकडे होणार. तोच शंख चक्र गदा पद्म धारण करून भगवान व्यंकटेश प्रकट झाले आणि त्याला आपल्या दोन्ही हातांवर अलगद झेललं आणि त्याच्या मस्तकावरून हात फिरवला आणि भगवान चिन्नाला म्हणाले, चिन्ना, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आणि तू बनवलेल्या या चपला मी स्वीकार केल्या आहेत. तू मला अर्पण केलेल्या या चपला आजपासून अलिपिरी मार्गावर सदैव राहतील आणि मी जेव्हा तिरुमल पर्वतावरून खाली उतरेल तेव्हा याच पादुका घालून पद्मावतीला भेटायला जाईन आणि भेटून आल्यानंतर पुन्हा त्या पादुका अलिपिरी मार्गावर काढून ठेवेल आणि मग तिरुमल पर्वतावर मी जाईल, असं वरदान भगवंतांनी चिन्नाला दिलं. सर्वांनी हा चमत्कार आपल्या डोळ्यांनी पाहिला. असे हे करुणामयी कारुण्य सिंधू भगवान श्री व्यंकटेश. बोलिये श्री व्यंकटेश भगवान की जय. अशा प्रकारे एका सामान्य भक्ताच्या निस्वार्थ आणि निस्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला दर्शन द्यावं आणि त्यानं तयार केलेल्या चपला सुद्धा स्वीकार कराव्यात, असे भगवान व्यंकटेश बालाजी आणि त्यांचं हे कारुण्य. म्हणून भगवान व्यंकटेशाच्या हृदयामध्ये कारुण्य लक्ष्मी राहते, भूत कारुण्य लक्ष्मी ही. आणि भगवंतांनी त्यांच्या हातामध्ये खडग धारण केलेला आहे किंवा शस्त्र धारण केलेलं आहे. मग त्या खडगामध्ये, त्या शस्त्रामध्ये कोणती लक्ष्मी राहते हे आपण पुढील भागात पाहू. आणि आजपासून अशाच प्रकारे भगवंताचं, श्री व्यंकटेशाचं चिंतन आपण करू. श्री व्यंकटेश बालाजी भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन आजची झालेली सेवा सआदर भगवंताच्या चरणी समर्पित करून आजच्या समापनापूर्वी
श्री व्यंकटेश नामावली घेऊ आणि मग आजच्या या कथेचं समापन करू. श्रीनिवासा गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा, भक्तवत्सल गोविंदा, भागवत प्रिय गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, गोकुलनंदन गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, गोकुलनंदन गोविंदा, नित्य निर्मला गोविंदा, नीलमेघ श्यामा गोविंदा, पुराण पुरुषा गोविंदा, पुंडरीकाक्षा गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, गोकुलनंदन गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, गोकुलनंदन गोविंदा, नंदनंदना गोविंदा, नवनीत चोर गोविंदा, पशुपालक श्री गोविंदा, पाप विमोचन गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, गोकुलनंदन गोविंदा, दुष्ट संहारा गोविंदा, दुरित निवारण गोविंदा, शिष्ट परिपालक गोविंदा, कष्ट निवारण गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, गोकुलनंदन गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा, व्रजमुकुटधर गोविंदा, वराहमूर्ती गोविंदा, गोपी जनप्रिय गोविंदा, गोवर्धनभर गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, गोकुलनंदन गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा. चला तर मग भेटू पुढील भागात. तोपर्यंत श्री व्यंकटेश भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.